हरि ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। रामकृष्ण हरी। मागील व्हिडिओमध्ये आपण उपनिषद म्हणजे काय, ईशावास्य उपनिषद म्हणजे काय, यजुर्वेदाचा कलशाध्याय 40वा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद, कर्म आणि ज्ञान या दोघांचा समन्वय कसा या संबंधाने विचार केला। आज आपण त्या पुढचा विचार करायचा आहे। कर्म प्रतिपादन काय आहे किंवा कर्माचं कशामध्ये प्रतिपादन केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला इथे करायचा नाही। तर हा जो श्लोक आहे ना, हा श्लोक फार गोड श्लोक आहे। या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगितलं गेलेलं आहे, इथं कर्माचा विचार नाही आहे, कर्माचा अजिबात विचार नाही। याच्यामधून आत्म्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे। आत्मा कसा आहे, आत्म्याचं शुद्धत्व, निष्पापत्व, एकत्व, नित्यत्व, अविरत्व आणि सर्वगतत्व या सगळ्या गोष्टींचं वर्णन केले। बघा बरं का, आत्म्याचं शुद्धत्व, शुद्ध आहे आत्मा, विशुद्ध अशा स्वरूपाचा आहे, विशेषण शुद्ध, हा विशेष शुद्ध कोण आहे, आत्मा आहे। बाकीच्या पदार्थाला कदाचित काहीतरी अशुद्धता लागलेली आहे, परंतु आत्मस्वरूप हे पूर्णतः कसं आहे, विशुद्ध स्वरूपाचं आहे असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। विशुद्धाचं वर्णन केले, शुद्धत्वाचं वर्णन केलेलं आहे। दुसरं निष्पापत्व, पाप पुण्य याच्या परे असणारा तो आत्मा आहे, त्याला पाप कधीही लागत नाही, म्हणून त्याचं निष्पापत्व सिद्ध केलेलं आहे। एकत्व, तो एकच आहे, अनेकत्व त्याच्यामध्ये नाही। नित्यत्व, तो नित्य आहे, त्याच्यामध्ये अनित्यता नाही, तो आधीही होता, आत्ताही आहे, परतही राहणार आहे। हजारो वर्षापूर्वी तोच आहे, आत्ताही तोच आहे आणि हजारो वर्षातून नंतरही तो राहणार आहे। मग नित्यत्व वर्णन केल्यामुळं अशरीरत्व हे सुद्धा यथामतीच नित्यानेच वर्णन करता येतं आपल्याला। तो नित्य आहे आणि नित्य असल्यामुळं त्याचं अशरीरत्व आपल्याला सहजासहजी प्रतिपादन करता येतं। आणि शेवटी सांगितलं की त्याचं सर्वगतत्व वर्णन केलेलं आहे, जो सगळीकडे आहे, समान स्वरूपामध्ये आहे असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं। हे आत्म्याचं लक्षण आहे। आता ज्यावेळेस आत्म्याची ही लक्षणं आपण सांगतो त्यावेळेस पहिल्यांदा असा विचार आपल्या डोळ्यासमोर येतो की आत्मा हा कोणत्या स्वरूपाचा आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे। पदार्थांची निर्मिती 4 माध्यमातून होते, 4 माध्यमातून। त्या 4ही पद्धतीचा विचार केलेला आहे। पहिलं म्हणजे काय, पदार्थ उत्पाद्य असतो, दुसरा विकारी असतो, तिसरा आप्य असतो आणि चौथा संस्कारी असतो। 4 पद्धतीनं आपल्या समोर पदार्थ येतो, 4 पद्धतीने। एक तर तो उत्पाद्य असेल, तो विकारी असेल, तो प्राप्य किंवा आप्य असेल किंवा तो संस्कारी असेल। मग आत्मा कोणत्या स्वरूपामध्ये येतो ह्याचा आपल्याला विचार करावा लागतो। उत्पाद्य, उत्पन्न होणारा। आत्मा उत्पन्न होणार आहे का, तर त्याचं वर्णन करताना सांगितलं नाही, आत्मा उत्पन्न होणारा नाही। आता उत्पन्न होणारा नाही, उत्पाद्य नाही म्हणजे काय, उत्पन्न होणारे पदार्थ कोणते त्याचा विचार करत असताना सांगितलं की बाबा ज्या पदार्थांची निर्मिती आपण करू शकतो त्याला उत्पाद्य पदार्थ असं म्हटलं जातं। म्हणजे काय, शेतीमधून आपण ज्यावेळेस बीज रोपण करतो, बीज पेरतो, त्यावेळेस त्या माध्यमातून निर्माण झालेलं, उत्पादित झालेलं धान्य याला उत्पाद्य म्हटलं जातं, बरोबर का नाही। त्या उत्पाद्यामध्ये अजून 4 प्रकार पडतात, उत्पाद्यामध्ये 4 प्रकार पडतात। कोणकोणते, तर स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज। आता उत्पन्न होणारे जे आहेत, जीवजंतू असू द्या, वृक्ष इतर असणारे गोष्टी असू द्या,
या 4 माध्यमातून निर्माण होतात. पहिल्यांदा सांगितलं स्वेदज. स्वेद म्हणजे घाम. स्वेद ज जन्मनी, स्वेदात जन्मनी तत्. घामापासून निर्माण होणारे पदार्थ. जीव. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराज, पूर्वीच्या काळी अस्वच्छता बऱ्यापैकी असायची. महिला वर्गांना बऱ्यापैकी स्नानाला वेळ नसायचा कामामुळे, आणि मग ते 8-8, 15-15 दिवस त्यांच्या डोक्यावरनं आंघोळ केली जात नसायची. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये प्राण्यांची निर्मिती व्हायची का नाही? व्हायची. उवा, लिखा, किंवा एखादा दगड आहे, त्या दगडाखाली असणाऱ्या उत्पन्न झालेले विंचवादिकाचे प्राणी, त्यांना उत्पाद्य असं म्हटलं जातं, स्वेदज या स्वरूपामध्ये. दुसरे जे आहेत ते अंडज आहेत स्वरूपामध्ये. अंडजांना द्विज असं सुद्धा संबंध म्हटलं जातं. ज्याचा जन्म कोशापासून होतो, कोशापासून, त्यांना अंडज असं म्हटलं जातं, अंडज. द्विज, द्विजन्मनी, 2 वेळा ज्यांचा जन्म होतो. आपण जर उदाहरण पाहिलं तर जे प्राणी मात्र अंडी घालतात, तेव्हा अंडी घालणं हा त्यांचा पहिला जन्म आहे, आणि अंड्यातून ते बालक, तो असणारा जीव बाहेर येणं हा त्याचा दुसरा जीव आहे, दुसरा जन्म आहे. म्हणून त्याला द्विज किंवा द्विजन्मनी असं म्हणतात. आणि हे सुद्धा कशा स्वरूपामध्ये पाहायला सापडतं आपल्याला? तर हे सुद्धा आपल्याला निश्चित पद्धतीनं उत्पाद्य स्वरूपामध्ये पाहायला सापडतं. 6 अपि उत्पाद्य, हा उत्पादाचा तो एक प्रकार आहे. तिसरा जारज. जारज म्हणजे गर्भामध्ये तो जीव धारण केला जातो आणि जाराच्या माध्यमातून तो बाहेर सोडला जातो. त्याला अगदी ग्राम्य भाषेमध्ये झार असं म्हटलं जातं बघा. झार, गाई प्रसूत झाली, गाई व्याली की त्याचा झार निर्माण होतो. तसं जाराच्या माध्यमातून निर्माण होणारे त्यांना जारज असं म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार त्याच्यामध्ये सांगितला उद्भिज. उद्भिज, ऊर्ध्व दिशेला भेदून जे जन्माला येतात त्यांना उद्भिज असं म्हटलं जातं. आपण ज्यावेळेस बीज पेरतो ते जमिनीमध्ये असतं. जमीन भेदून ऊर्ध्व स्वरूपानं त्यांची गती निर्माण होते किंवा ऊर्ध्व स्वरूपामध्ये ते वाढतात, त्याला उद्भिज असं म्हटलं जातं. म्हणजे स्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या 4 पद्धतीचे उत्पाद्य पदार्थ आहेत. परंतु आत्मस्वरूपाचा विचार केला तर आत्मा हा स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज या 4ही पदार्थामध्ये, 4ही पैकी कोणत्याही माध्यमातून आपल्याला निर्माण करता येत नाही. आत्मा काय गोष्ट आहे का हो? आत्मा काय बी आहे का? आत्मा लावला, त्याचं झाड आलं, त्याच्यावर हजारो आत्मे लागले? नाही. घामाच्या माध्यमातून निर्माण होणारा आत्मा आहे का? आणि तसं जर झालं असतं तर उन्हाळ्यामध्ये फार आत्म्यांची निर्मिती झाली असते प्रत्येक मनुष्याच्या माध्यमातून? नाही. जारज आहे का? शरीराची निर्मिती आपण करू शकतो, पण आत्म्याची निर्मिती करता येते का? करता येत नाही. चौथं तो म्हणजे काय? उद्भिज आहे का? नाही. जारज नाही, स्वेजज नाही, अंडज नाही, उद्भिज नाही, कोणत्याही पद्धतीनं आत्म्याची निर्मिती होऊ शकत नाही. मग दुसरं वापरलं की बाबा जर समजा आत्मा हा उत्पाद्य नसेल तर दुसरं विकार्य सर असेल. आता विकार्य पदार्थ म्हणजे काय? काही पदार्थांची निर्मिती आपण करू शकत नाही, परंतु एखाद्या पदार्थामध्ये बदल करून दुसऱ्या पदार्थाची निर्मिती करता येते. उदाहरणार्थ, गाईपासून आपल्याला दुधाची प्राप्ती होते. आता दुधाचं आपल्याला दह्यामध्ये रूपांतर करायचे, मग काय करावं लागतं? तर त्या दुधामध्ये विकार उत्पन्न करावा लागतो. दुधामध्ये दही थोडंसं टाकायचं, हलवायचं, आणि दही हलवल्यानंतर त्या दुधामध्ये बदल होतो. दूध नाहीसं होतं आणि मग दह्याची निर्मिती होते असं आहे का? नाही. दुधामध्ये बदल होतो आणि बदल झाल्यानंतर कशाची निर्मिती होते? तर निश्चित पद्धतीनं दह्याची निर्मिती होते. दूध नष्ट झालं आणि मग दही निर्माण झालं असा विचार नाही. दुधामध्ये बदल झाला आणि दह्याची निर्मिती झाली. किंवा लहान असणारा मुलगा आहे, तो प्रौढावस्थेला सिद्ध झाला, तो प्रौढावस्थेला सिद्ध झाला. मग असं झालं का लहान मुलगा मेला आणि मग प्रौढावस्थेमध्ये असणारा मुलगा निर्माण झाला? नाही. मग त्याच्या शरीरामध्ये विकार झाला, बदल. विकार याचा अर्थ
विकृत अशा स्वरूपाचं नाही बरं का. विकार याचा अर्थ आहे बदल, बदल झाला. आणि त्या बदलाच्या माध्यमातून कशाची निर्मिती झाली, तर त्या ध्येयाची किंवा त्या प्रौढ पुरुषाची निर्मिती झाली. दुसरा विकारी अशा स्वरूपाच्या माध्यमातून आहे. मग विकार, आत्मा हा विकाराच्या माध्यमातून निर्माण होतोय का, बदल होतोय का, नाही होत. तिसरं सांगितलं आप्य पदार्थ. आप्य म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर प्राप्त पदार्थ. प्राप्त पदार्थ आहे का आत्मा? आत्मा प्राप्त होतो का? नाही. जसं मला घर प्राप्त झालं, जसं मला गाडी प्राप्त झाली, मी मिळवली, त्या पद्धतीनं आत्मा प्राप्त झाला आहे का? नाही. आत्मा प्राप्त पदार्थ नाही. आणि चौथं सांगितलं की संस्कार्य. संस्कार्य म्हणजे काय, तर संस्काराच्या माध्यमातून ज्याची निर्मिती होते त्याला संस्कार्य असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बदल करायचा नाही, त्याच्यावर योग्य संस्कार करायचे आणि संस्काराच्या माध्यमातून त्याची निर्मिती करायची. उदाहरण त्याचं देत असताना वेदांत शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलं आहे बघा. ते म्हणजे काय, एखादा आपल्या अंगावर शर्ट आहे, सदरा आहे, तो सदरा मळला, तर मळल्यानंतर त्याचा पूर्णतः त्याग आहे का? पूर्णतः त्याग नाही. मग काय करायचं, तो सदरा काढायचा आणि साबणाच्या पाण्यामध्ये म्हणा किंवा अजून कोणत्या डिटर्जंट पावडरमध्ये तो टाकायचा. टाकल्यानंतर स्वच्छ धुवायचा आणि धुतल्यानंतर तो वाळत घालायचा. पुन्हा पहिल्यासारखा असणारा सदरा निर्माण झाला का नाही? कपडा घाण झाला, कपड्याला स्वच्छ केलं की पुन्हा पहिल्यासारख्या कपड्याची निर्मिती. मग जर असं कोणी म्हटलं की बाबा नवीन आहे का रे हा शर्ट, नाही मागच्या वेळेस जरा थोडासा कलर, थोडासा रंग वेगळा वाटत होता, पण ह्यावेळेस जरा बऱ्यापैकी चांगला दिसतोय, नवीन घेतला का, त्यावेळेस आपलं काय मत असणार नाही, तोच आहे. पण काय केले, त्याच्यावर संस्कार केले. संस्कार करणं म्हणजे स्वच्छ करणं. किंवा चुरगाळा केलेला शर्ट आहे, चुरगाळा झालेला शर्ट आहे, कॉटनचे शर्ट बऱ्यापैकी चुरगाळतात, मग त्या चुरगाळ्या झालेल्या शर्टला आपण काय केलं, इस्त्री केली. इस्त्री केली, स्वच्छ केला, पुन्हा एकदा त्याच्यातल्या सगळ्या ज्या गुड्या होत्या, ज्या सुरकुत्या होत्या तो बाजूला काढल्या आणि मग तो शर्ट घातला आपण, तो सदरा आपण घातला. सदरा घातल्यानंतर आपण बाहेर गेलो तर म्हणले का रे नवीन शर्ट, म्हणले नाही, मग कालचाच आहे. अरे पण काल चुरगाळलेला होता, आज चुरगाळलेला कसं का नाही, त्याचा विचार नाही, त्याच्यावर संस्कार केले. आणि संस्काराच्या माध्यमातून कशाची निर्मिती झाली, तर संस्काराच्या माध्यमातून ह्या चांगल्या सदऱ्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला सापडते. म्हणजे काही जे पदार्थ असतात ते संस्काराच्या माध्यमातून घडतात. मनुस्मृतीमध्ये फार गोड श्लोक आहे, जन्मनी जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्यते. पूर्वीच्या काळी जात ही त्याच्या वर्तनावरून ठरवली जायची, जात ही जन्मजात नसायची. आता हल्ली जन्मजात जात आहे, तो कसाही वागना त्याच्या दाचाचा शिक्का त्याच्या कपाळावर मारलेला असतो. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी त्याचं वर्तन बघितलं जायचं, त्याचा अधिकार बघितला जायचा आणि मग त्याला जात द्यायची. जन्मनी जायते शूद्र, हा जन्मलेला प्रत्येक जीव हा शूद्र आहे. पण संस्कारात ज्यावेळेस त्याच्यावर संस्कार केले जातात आणि संस्कारात द्विज उच्यते, त्याला द्विज ही पदवी प्राप्त होते. मग द्विज म्हणजे काय, तर मगाशी आपण बघितलं दोन जन्म त्याचे होतात, दोन जन्म त्याचे होतात. म्हणजे पहिला जन्म आहे तो मातेच्या गर्भातून होतो आणि दुसरा जन्म हा उपनयन संस्काराच्या वेळी होतो असं म्हणलं जातं. आणि उपनयन संस्कार झाला की उपनयन संस्काराच्या माध्यमातून जो जो अध्ययन करतो ते अध्ययन त्याला द्विज किंवा विप्र ब्राह्मण याच्यामध्ये प्रवृत्त करतं असं आपल्याला पाहायला सापडतं. मग आत्मस्वरूपाचा विचार केला तर आत्मा उत्पाद्यही नाही, आत्मा विकार्यही नाही, आत्मा आप्य म्हणजे प्राप्तही नाही, आणि चौथं आत्मा हा विकार्यसुद्धा नाही, विकार्यसुद्धा नाही. मग या सगळ्यांच्या परे असणारा आत्मा आहे, या सगळ्यांच्या परे असणारा आत्मा आहे. आणि मग तो आत्मा कसा आहे, तर गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलं, वेदम अविनाशम नित्य. बस, बरेच 2-3 श्लोक आहेत, 20, 21, 22 अशा पद्धतीचे श्लोक आपल्याला पाहायला सापडतात. सगळ्या श्लोकाचा विचार करायचा नाही, फक्त आपल्याला एकच शब्द त्यातला पाहिजे, नित्यम.
तो नित्य स्वरूपाचा आहे. वेद जाण अविनाशी स्वरूपाच्या असणाऱ्या त्या आत्म्याला जाण. बस तो कसा आहे? नित्य स्वरूपाचा आहे. तर नित्यता आली, नित्य स्वरूप त्याचं सांगितलं गेलं की मग पाठीमागच्या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरून जावे लागतात. म्हणजे उत्पाद्य असू द्या, विकारी असू द्या, संस्कारी असू द्या किंवा प्राप्ती असू द्या, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला पडदा टाकावा लागतो. कारण आत्मा हा या पद्धतीमध्ये बसत नाही. आत्मा हा असा नाही, तो अविनाशी आहे, तो नित्य आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि नित्य असल्यामुळे त्याचं वर्णन करताना पूर्ण हा शब्द वापरला. पूर्णमदः पूर्णमिदम् इदं पूर्णः इदं पूर्णमदः पूर्णात् पूर्ण मुदच्यते पूर्णात् पूर्णम उदिच्यते. काय सांगितलं? त्या पूर्णातून पूर्णाला घालवा तरीसुद्धा पूर्णच राहतं. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते पूर्ण आहे आणि त्या पूर्णातून पूर्ण काढा, पूर्णातून पूर्ण घाला, पूर्णाने पूर्णाला गुणा, पूर्णाने पूर्णाला भागाकार करा, काहीही प्रक्रिया करा, पण पूर्णमेवावशिष्यते. ते पूर्णच राहतं. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा अपूर्णांक नाही किंवा अपूर्णत्व नाही असं आपल्याला पाहायला सापडतं. आता हे पूर्ण म्हणजे काय आहे? पूर्ण म्हणजे काय? सगळीकडे पूर्ण नावाचा शब्द वापरला. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम पूर्णस्य पूर्णमेवा. अरे काय पूर्ण? काय पूर्ण? याचा अर्थ आहे की जो इतर कोणत्याही अपेक्षेशिवाय सिद्ध आहे त्याला पूर्ण म्हटलं जातं. इतर कोणत्याही अपेक्षेशिवाय जो सिद्ध आहे त्याला पूर्ण म्हटलं जातं. बघा बरं का, आपण जर विचार केला तर साधारणतः शब्द नावाचा जो प्रमाण आहे, शब्द नावाचं प्रमाण हे सगळ्यांनी मांडलेलं आहे. परंतु पूर्वमीमांसकांनी मात्र शब्द नावाच्या प्रमाणाला 3 अपेक्षा व्यक्त केल्या. एक म्हणजे आकांक्षा, दुसरं म्हणजे योग्यता आणि तिसरं म्हणजे सन्निधी. ह्या 3 अपेक्षा व्यक्त केल्या. आकांक्षा म्हणजे काय? तर त्या शब्दाचा उच्चार केल्याबरोबर इतर शब्दांची अपेक्षा आपल्याला निर्माण होते. आपल्याला काय होते? इतर शब्दांची अपेक्षा निर्माण होते. त्याला आकांक्षा असं म्हटलं जातं. म्हणजे काय? एखाद्याने उच्चारण केला हत्ती. आता हत्ती असा उच्चार केल्यानंतर गजहा, काय झालं? हत्तीचं काय झालं? धावती, चलती, काय धावतोय, चालतोय, खादती, खातोय, काय करतोय हत्ती? नुसतं हत्ती म्हणून चालत नाही, कारण हत्ती या शब्दाला दुसऱ्या शब्दाची आकांक्षा आहे. दुसरं गोष्ट वर्णन केली की योग्यता. काही शब्द बरोबर असतात परंतु त्याची योग्यता नसते. योग्यता म्हणजे काय? तर त्या गोष्टीच्या माध्यमातून व्याकरणिकदृष्ट्या ते बोलणं योग्य असतं, परंतु जर आपण त्याचा प्रात्यक्षिकाच्या दृष्टीने विचार केला तर तो मात्र आपल्याला अयोग्य वाटतो. याला म्हटलं जातं योग्यता. प्रत्येक आपल्या बोलण्याला योग्यता पाहिजे. म्हणजे काय झालं? कोणतरी एक जण आला, पाऊस पडत होता, पावसाने भिजून आला, विचारलं काय झालं? त्याने सांगितलं अग्नीने भिजवले. आता अग्नीने भिजवतं का? अग्नी भिजवण्याचं काम करतो का? व्याकरणिकदृष्ट्या विचार केला तर हा शब्द बरोबर आहे, परंतु योग्यता आहे का? योग्यता नाही. अग्नीची योग्यताच नाही भिजवायची, मग त्या वाक्याला किंमत आहे का? किंमत नाही. आणि तिसरं सांगितलं सन्निधी. सन्निधी म्हणजे काय? तर परस्पर संबंध. या परस्पर संबंधाचा विचार करत असताना एक उदाहरण दिले बरं का. काय झाले? झाल्यावर चहा पाहुण्यांचे स्नान घेऊन ये. वाक्य बरोबर आहे, परंतु शब्दाची संगती चुकली. झाल्यावर चहा पाहुण्याचे स्नान घेऊन ये असं नको आहे. मग पाहुण्यांचे स्नान झाल्यावर चहा घेऊन ये हे योग्य आहे. त्याला म्हटलं जातं सन्निधी. आणि शब्दाला अशा 3 पद्धतीच्या अपेक्षा कुणी सांगितल्यात?
तर पूर्वमीमांसकांनी सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. पण जो अपूर्ण शब्द आहे त्याला आकांक्षा आहे, जो अपूर्ण शब्द आहे त्याला योग्यता आहे, जो अपूर्ण शब्द आहे त्याला सन्निधी आहे, जो पूर्ण आहे त्याला कोणत्याही पद्धतीची अपेक्षा, योग्यता, सन्निधी नाही. म्हणून इथं उल्लेख करत असताना पूर्णमतः तो स्वतः संपूर्ण आहे, त्याला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही, त्याला कोणत्याही गोष्टीची योग्यता नाही, त्याला कोणत्याही गोष्टीची आकांक्षा नाही असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून पूर्ण नावाचा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. याहीपेक्षा अजून पूर्ण या शब्दाचा आणि पहिल्या श्लोकाचा आपल्याला विचार करायचा आहे. तो विचार आपण पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्ण